एक अनुभव असा आहे अमेरिकन सिनेमांचा आणि युरोपियन सिनेमांचा की उत्तम कंटेंट असेल तर तो सिनेमा लार्जर दॅन लाईफ असेल असं गरज नाही आहे. विदर्भातली मराठवाड्यातली लहान लहान गावं आहेत त्या ठिकाणी त्याचा खूप चांगला स्पीड झाला आहे. त्यांची सिनेमा यायला लागले अरे. आणि मग एक फॅशन निघाली की मोबाईलवर सिनेमा केला बरं का, मोबाईलचा सिनेमा केला बरं का, पण त्याला किती मर्यादा आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. इतकं सगळं होत आलेलं आहे की वर्ष या फेस्टिवलमध्ये फिल्म बाजार या फेस्टिवलमध्ये का नसतो? नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर जब्बार पटेल. बस नामी काफी आहे. अरे काय डॉक्टर, स्वागत आहे कॅचअप या आमच्या कार्यक्रमामध्ये. आणि मला माहिती आहे की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 23वे वर्ष आहे आणि अगदी आता हा फेस्टिवल तोंडावर आलेला आहे. तुम्ही किती बिझी असणार माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल आधी मी धन्यवाद तुमचे मानतो. थँक्यू. तुम्ही जेव्हा 100व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाला होतात तर तेव्हा तुमच्यावर एक लेख आला होता. अजून आहे? हां, अजून आहे. ते 100वे वर्ष संपतच नाही अजून नाही. तर त्या लेखाचं शीर्षक होतं नाटकांचे डॉक्टर. बरं. पण आता हा 23 वर्ष तुम्ही फिल्म फेस्टिवल करताय, तर आता फिल्म फेस्टिवलचे डॉक्टर असं म्हणायचं का तुम्हाला खऱ्या अर्थाने? खरं तर नाही, कारण काय त्यात फार क्युअर करायला लागत नाही. डायग्नोसिस हा पार्ट आहे, पण डायग्नोसिस हे असं आहे की डायग्नोसिस अलीकडे सिनेमाबद्दल अनेक लोक करतात. त्यामुळे त्यात क्युअर हा मुद्दा नाही आहे. खरं डॉक्टरांचं काम क्युअर आहे जास्त. बरोबर. काय की बऱ्याच वेळेला आता इंटरनॅशनल असं नाव लावणारे बरेच फेस्टिवल आहेत, पण तुम्ही 23 वर्ष हे काम करताय, हा फेस्टिवल करताय. तर सुरुवात जेव्हा तुमची झाली होती फेस्टिवलची त्यावेळी जागतिक सिनेमे आपल्याकडे घेऊन येणं, त्यांच्यासाठी स्पर्धा, मग ज्युरीज हे सगळं करणं, आणि आता थोडं काम सोपं झालंय असं म्हणता येईल? थोडं सोपं झालंय. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस सुरुवात झाली तर अगदी अपघाताने सुरुवात झाली. म्हणजे असं काही आपण प्लॅन करून करावं असं काही नव्हतं. इथे एक टुरिझमचं एक साधारणपणे एक सेशन होतं. वेगळ्या देशातले 10-15 लोक आले होते आणि त्यावेळेस सुरेश कलमाडी हे यांनी पुढाकार घेऊन एक सेमिनार केला होता. त्यामध्ये पुढं काय आहे, वैशिष्ट्य काय सांगा. तर म्हटलं आता हे वैशिष्ट्य मी सांगण्यापेक्षा आणखीन कोणीतरी जास्त मनुष्य पाहिजे ज्याला माहिती आहे इथली. नाही म्हणे तू ते कर आता. मग तेवढ्या 8-10 दिवसात मी पुणं काय आहे हे सगळं समजून घेतलं आणि मग ते सुरू झालं. तर त्यावेळेला बोलता बोलता शेवटी पुण्यात काय असावं, कसं असावं, टुरिझम हा विषय असताना मी गमतीत म्हणालो की जे तुम्ही कराल टुरिझम त्यामध्ये तुम्हाला दुपारी 2 ते 4 ही विश्रांती घ्यायला लागेल. कारण आमच्याकडे 2 ते 4 माणसं कमरत नाहीत, कामं करत नाहीत. ते काही फ्रेंच माणसं होते. म्हणजे हे काय प्रकार आहे हा? तर म्हणजे प्रकार असा आहे की पुण्यामध्ये 2 ते 4 हा विषय जेवल्यानंतरच्या आरामाचा असतो. 4 वाजता आम्ही दुकान उघडतो, तेवढं लक्षात ठेवा. आणि म्हटलं हे होणार आहे, पण म्हणे मग याचा अर्थ फेस्टिवल्स करायला. आणि एकदम का कोण मला क्लिक झालं. म्हटलं हो, हा मुद्दा आहे. मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की ज्यावेळेला इंटरनॅशनल फेस्टिवल आम्ही करू त्यावेळेला काय विचार करायला लागेल, पुण्यामध्ये 2 गोष्टीची कमतरता आहे. आणि मी बोलताना बोलून गेलो की इथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व्हायला पाहिजे, कारण एवढं मोठं एक शैक्षणिक असं हे गाव आहे. आणि इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल व्हायला पाहिजे, सर्व तऱ्हेचं जगाचं म्युझिक इथे यायला पाहिजे. असं मी बसलो. आणि नंतर आम्ही चहा पाणी घेताना सुरेश मला म्हणाला की तू बोलून गेलायस आत्ता, झालं ते म्हणजे काय. म्हटलं सुरू करायचं. म्हटलं 6 महिने राहिलेत, जेव्हा असेल ते सुरू करायचं तू, आणि युअर डिरेक्टर. हे स्वतःहून त्याने अनाऊन्स केलं. दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. म्हणजे त्याला माझ्यासमोर उदाहरण होतं दिल्लीचं. त्याला कसं ते फिरतं होतं, म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या महानगरामध्ये ते व्हायचं. आणि दुसरं होतं म्हणजे मामी होतं मुंबईला. त्याचा माझा संपर्क होता किरणचा. आणि त्यामुळं तशी कल्पना होती सगळी. मग ती मुळा केली आणि दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. ठीक आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच हा प्रश्न विचारतो. तुम्ही आता मामीचा उल्लेख केला म्हणून, की मामीचं आत्ताचं स्वरूप जे आहे किंवा आत्ताचं स्टेटस जे आहे ते फारसं चांगलं नाही आहे, किंवा जो एक दिमाग जो होता मामीचा तो आता राहिलेला नाही आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना दिसतोय. अशा वेळेला तुम्ही त्यामध्ये पुढाकार घेऊन किंवा पुणे फेस्टिवलसारखं आता मामी जे आहे ते सुद्धा एक वेगळ्या दर्जाचं फिल्म फेस्टिवल तिथे सुद्धा सुरू होऊ शकतं, पुन्हा एकदा तो दिमाग येऊ शकतो.
असं काही तुमची बोलणी कुणाशी झाली आहे? मामीच्या बाबतीत असं आहे की ज्या वेळेला हा होता आपला नांदगावकर, हो हो. तो महत्वाचा, ही वॉज द ब्रेन बिहाइंड द होल थिंग. आणि किरण शांताराम. त्यानंतर मग ते फायनान्स हा एक फार मोठा मुद्दा होता त्यातला. आय वॉज अ पार्ट ऑफ इट. म्हणून ते नंतर दिलं गेलं. नंतर पहिल्यांदा मग ते वेगळ्या पद्धतीने ते कॉर्पोरेट्सकडे गेलं आणि त्यांच्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न केला. दोन गोष्टी आहेत. एक सरकारने भरवलेलं एक असतं फिल्म फेस्टिवल, जसं केंद्र सरकारचं आहे किंवा प्रादेशिक ह्याच्यामध्ये केरळचा अप्रतिम फेस्टिवल आहे. ओके, आता अलीकडे चेन्नईला आहे, बेंगलोरला आहे, गुवाहाटीला आसामचं आहे. पुण्याच्या बाबतीमध्ये असं आहे की सरकारचं ते सुरुवातीला 2 वर्ष नव्हतं. हे असं प्रायव्हेट लोकांनी देणग्या देणं यामधून सुरुवात होती ती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत याला सरकारी मदत नाही आहे तो होऊ शकत नाही. तेव्हा लकीली विलासराव देशमुख होते. त्यांना मी म्हटलं असं असं आहे. तरी फटकन देऊन टाकले पैसे. त्यामुळे आम्हाला 50 लाख रुपये साधारणपणे मिळायचे. बाकीचे मग लोकांनी द्यायचे देणगे वगैरे म्हणून. नाविन्य होतं त्या अर्थानं. ज्याला आपण म्हणू की निदान महाराष्ट्राच्या पातळीवर सगळ्यात महत्त्वाची पुण्यातली व्हायची म्हणजे सवाई गंधर्व संगीत महोत्सव. परंपराच आहे, ग्रेट. आणि तुम्हाला गर्दीच्या बाबतीमध्ये यू हॅव टू कॉम्पिट विथ सवाई गंधर्व, हे माझ्या डोक्यात होतं. सवाई गंधर्व म्हणजे 15,000 ते 20,000 लोक. इट्स अ बिग चॅलेंज. कारण ते मिडल क्लासला एक मध्यम वर्गाशी अतिशय निगडीत अशी गोष्ट होती ती. मग आता इथे यायचं तर तो सगळा क्लास इथे यायला पाहिजे, प्लस सिनेमा, असं एक ग्लॅमर होतं. सुरुवातीला 2 वर्षात माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत स्पर्धा होत नाही आहे तोपर्यंत मजा नाही आहे. मी सुरेश म्हणून स्पर्धा व्हायला पाहिजे. मग मी विलासरावांना म्हटलं की आम्हाला स्पर्धा करायची आहे. मग त्यांनी आम्हाला इमिजिएटली अवॉर्ड जाहीर केले. पण तुम्ही काही नाव देण्यात म्हणलं. त्यामुळे प्रभात आपल्या कंपनीला, जिथे आता फिल्म इन्स्टिट्यूट आहे, तिथे 75 वर्ष पूर्ण झाले होते. आणि म्हणून प्रभात अवॉर्ड्स या नावाने ती सुरुवात झाली बोल्ड सिनेमा कॉम्पिटिशनला. आणि मग त्याला चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळायला लागला स्पर्धा म्हटल्यानंतर. आणि मागवायच्या कशा फिल्म्स कुठल्या पद्धतीने होणार, त्यावेळेला आत्ता जो फॉर्मॅट जो होता तो नव्हता. त्यामुळे प्रत्येक वेळेला पसंतीसाठी म्हणून आम्हाला DVDs मागवायला लागायच्या. आणि ते आल्या की नंतर मग सिलेक्शन कमिटी निवडली. सगळ्यात मोठा यातला भाग होता तो समर नखातेचा. समर नखाते त्यांनी येतं नुकतंच FTA सोडलं होतं, तो डीन होता. मग त्यांनी पण काही माणसं गोळा केली, अभित देशपांडे आहे. आणि मग त्यातून सिलेक्शन वगैरे सुरू झालं आणि त्या स्पर्धेला हळूहळू स्वरूप यायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचं असं माझ्या लक्षात आलं, मला विलासराव म्हणाले की जब्बार छान, म्हणजे 2-3 वर्षामध्ये तू उत्तम केलंयस. आणि एक त्यावेळेला काय घडलं, एक मराठी सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला, श्वास. आता तिथे प्रचार करायला तुम्हाला पैसे लागतात, खूप पैसे लागतात. त्या बिचाऱ्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी पुन्हा सरकारकडे विचारायला सुरुवात केली. तर विलासराव वैतागले म्हणून की पुन्हा 1 कोटी 2 कोटी मागतात त्याचा हे लोक. जब्बार म्हणाले हे कसं काय कळणार आपल्याला की तिकडे हा जाऊन सिनेमा टिकणार आहे, याचा क्रायटेरिया काय. म्हणजे याचा क्रायटेरिया म्हणजे इथंच व्हायला पाहिजे. तो कसा, म्हणजे काय, आपण वेगळी कल्पना करूया. इथे जे मराठी सिनेमे येतील त्याला ज्युरी असेल ती परदेशी असेल. ही चांगली कल्पना आहे. म्हणजे आपण कसाला उतरतो की नाही ते सिद्ध होईल. बघा ना, म्हणजे परदेशी लोक आपल्याकडे जेव्हा बघतात तेव्हा काय वाटतं त्यांना. नेमकं त्याच वेळेला श्वास हे झालं होतं, सिलेक्शन झालं. आणि त्याचा एक मोठा आमच्याबरोबर होता, तो ज्युरीवरती होता. आणि ते मला काही गोष्टी आडाखे सांगितले की हा सिनेमा याचं काय होणार आहे वगैरे. तर माझ्या लक्षात आलं की यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कंटेंट. बरोबर, उत्तम तुम्हाला कंटेंट लागतो की जो जगभरातल्या सिनेमापेक्षा माणुसकीच्या पातळीवरती किंवा तिथल्या जिओ पॉलिटिकल ज्या गोष्टी असतील त्या पातळीवरती तो सिनेमा टिकायला लागतो. एक तंत्र उत्तम लागतं. त्यामुळे अजून तोपर्यंत डिजिटल साऊंड आला होता, इमेज पण झाली होती. पण असं काही फार असं चॅलेंजिंग त्या काळात होतं म्हणजे 5 आणि 6च्या सुमाराला असेल असं नाही. 2005-2006 यावेळेला. पण मग हळूहळू आमच्याही लक्षात यायला लागलं की हे फार आवश्यक आहे. दुसरं, त्या सुमाराला माझ्या लक्षात आलं की आपण जोपर्यंत
मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि मुख्य म्हणजे त्रिवेंद्रम, केरळ, या सगळ्यांच्याबरोबर आपलं एक सामंजस्य असावं किंवा आपण त्यांच्याबरोबर आहोत तर आपण त्या पातळीवरती राहणार, समान पातळीवरती. बरोबर. आणि म्हणून मग माझ्या लक्षात आलं की हे जरा स्प्रेड करायला पाहिजे त्याची. आणि त्याचबरोबर विलासराव म्हणाले की तू पुण्यात करतोय चांगलं आहे, पण बाकीचा महाराष्ट्र डिप्राईव्ह राहतो हे बघायला, त्यांना कळत नाही, त्यांना इथे यायला लागतं. तर माझ्यासमोर सवाई गंधर्वचं उदाहरण होतं. मी त्याला सवाई गंधर्वसाठी म्हटलं लोक इथे हॉटेल भाड्याने घेतात आणि राहतात ते 3 दिवस. ते म्हणाले ते 3 दिवस राहणं आणि तो येणारा क्लास हे सगळं आहे, पण तुम्ही आता कुठेतरी लांब अशी गावं असतील त्यांना कसं काय करणार. म्हणून मग मी पहिलं एक्सटेन्शन आम्ही मुंबईला करायला सुरुवात केली. तिथे शरद पवारांशी मी बोललो, त्यांची 3 थिएटर्स होती, त्यामुळे आमच्याकडे करा पण आम्हाला फिल्म्स लागतील. मग फिल्म आम्ही जास्त मागवायला लागलो, म्हणजे स्क्रीनिंग्स, म्हणजे 2 इथे लागतात स्क्रीनिंग्स, ती आणि बाहेरगावी 1. यशवंतला सुरुवात झाली, मग नागपूरला सुरुवात झाली, मग लातूरला सुरुवात झाली. अशा पद्धतीने वेगवेगळी गावं यायला लागली. याचा परिणाम असा झाला साधारणपणे 10 वर्षानंतर कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या लक्षात आलं की भारतामध्ये एक ठिकाण असं आहे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, जे नुसतं पुण्यातच करत नाही आहेत, तर पुण्याच्या बाहेर पण नेत आहेत. हे युनिक आहे. मग त्यांनी शोधलं जगभरातले ज्या फेस्टिवल्स आहेत ते कुठे आहे, तर लंडन फिल्म फेस्टिवल आहे जे 3 ठिकाणी होतं. अच्छा. त्यानंतर कॉर्लोवेरीचं आहे ते पण 3 ठिकाणी होतं. आणि आम्ही त्या जवळजवळ 5 ठिकाणी तो गेलो होतो. तर त्यांनी आम्हाला बोलवलं कानला. दे रेकग्नाइज अस की भारतात तर एकमेव फेस्टिवल आहे की नुसतं पुण्यात नाही आहे, ते बाहेर ठिकाणी आहे. केवळ या मोठ्या शहरात ते गेलं, नागपूर, मुंबई आणि या ठिकाणी, तर त्याचा काही फायदा झालाय का लोकांना? झालाय. पण ॲट द सेम टाइम विदर्भातली, मराठवाड्यातली लहान लहान गावं आहेत त्या ठिकाणी त्याचा खूप चांगला स्प्रेड झालाय. त्यांचे सिनेमा यायला लागले. अरे बरोबर बरोबर. त्यांचे सिनेमा यायला लागले आणि नुसते यायला लागले नाहीत, ते विषय इतके वेगळे महाराष्ट्रातले डीप डाऊन यायला लागले. तंत्रात फार ग्रेट होते का? नाही, पण तोपर्यंत गेले, अजून पुढे जातील. हा नाही, डिजिटल सिनेमा आले नव्हता. सुरुवात डिजिटल सिनेमा आल्यामुळे डिजिटल कॅमेरा आला होता, त्यामुळे ते टू हँडल इट वॉज थोडं सिम्पलर. मग त्यामुळे माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये अगदी लहान गावी, करमाळा असेल, इकडे विदर्भात लहान गाव असतील, इथून यायला लागले सिनेमे. नुसते यायला लागले नाही तर परदेशी आमचे जे परीक्षक होते त्यांच्या लक्षात यायला लागलं. बघतो ज्यावेळेला डेलिब्रेशनला मी त्यांच्याबरोबर बसायचो त्यावेळेला त्यांचं प्रामुख्याने सगळं लक्ष या सिनेमाने वेधलं. आणि नेमकं कान आलं. आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले लोक आले, त्यावेळेस सक्सेस ऑफ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, आणि फार मोठं यश त्यात मिळालं. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की 7 आपण निवडतो ते जवळजवळ 6-5 सिनेमे पुणे मुंबईतले नसतात. हा एक फार मोठा फायदा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा झाला. जी तरुण मुलं आणि मुली आहेत त्या ठिकाणी ते बघतातच, कारण तिथे समजा 5 दिवस असेल तरी 20-25 तरी वर्ल्ड सिनेमा असतात. मग आम्ही नागपूरला कुठले द्यायचे, मुंबईला कुठले द्यायचे, याची एक निवड सिलेक्शन कमिटी आपली आहे त्यात करायला लागते. असं झालंय. आणि तो हा जो स्प्रेड आलाय हा असा इतका आहे. आता ख्वाडाचं उदाहरण आठवलं अचानक की ख्वाडासारखा सिनेमा एक्झॅक्टली राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. आणि तो तुम्ही जे ज्युरी म्हणतायत त्यात त्यांना सुद्धा तो तितकाच भावला. आपल्याकडच्या 7 मध्ये आलेल्या कित्येक सिनेमा नॅशनल अवॉर्ड. हो. आणि नॉट ओन्ली नॅशनल अवॉर्ड पण ते बहुतेक जगातल्या महत्वाच्या, आता अगदी व्हेनिस, बर्लिन नसेल परंतु त्यापेक्षा वेगळी जी काय आहेत त्या ठिकाणी सगळे न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलला या सगळ्या ठिकाणी फिल्म गेलेले आहेत. तुम्ही आता फेस्टिवलचा उल्लेख केला, इतर फेस्टिवलचा, तर असं असतं का की एक फेस्टिवल झाला की दुसरा फेस्टिवल येणार, मग तिसरा फेस्टिवल येणार, ह्या तारखा ज्या आहेत त्या तशाच प्रकारे तयार केलेल्या असतात का आणि आधीपासून असं होतं का? आपल्या तारखा साधारणपणे जानेवारीच्या 2nd वीक मधला गुरुवार हे आपलं ठरलेलं आहे. कारण त्याच्या आसपास दुसऱ्या फेस्टिवल होत नाही, त्या थोड्या आधी होतात. म्हणजे नोव्हेंबरला साधारणपणे आदल्या वर्षाच्या गोवा होतं, त्यानंतर मग केरळ होतं, डिसेंबरमध्ये केरळ. महत्वाचे हे 2 आहेत. केरळला लागून चेन्नई होतं,
आता बँगलोर आपल्यानंतर करतात असा एक भाव तो होतो त्यातला. पण तारखा एकमेकांना विचारतो आम्ही, डिरेक्टर्स आस्क. पण ह्या वर्षी फेब्रुवारीत काय आहे? कारण पुण्यातला थोडा जो एक गारवा असतो ना जो जानेवारीत, तो थोडासा मिस करणार होता मी. तो थोडासा मिस करणार झाला. आणि दुसरं काही डिसएडव्हान्टेज पण बरीच झाली. त्याचं कारण असं झालं की सगळी यंत्रणा जी असते सरकारची, सरकारवर हे फेस्टिवल तर अवलंबून आहे. बरोबर. अजितदादा पवारांना मी हे सांगितलं की 50 लाखाची दरवर्षी आम्हाला तुम्ही मदत करता ते आम्हाला पुरेशी नाही आहे. बघा मी दादांना बोललो, तुम्ही मला आधी नाही बोललात हे. म्हटलं हो असं होतं, आम्ही चालवतो बाहेर करून. पण म्हटलं तुम्ही जरा थोडंसं तुम्हाला 4 पुरतील. म्हटलं हो. मग त्यांनी 50 लाखाचे 4 कोटी केले. आणि आम्हाला, आणि नुसतं ते तेवढं केलं नाही, अजितदादांनी ते जाहीर केलं विधानसभेत की या बजेटमध्ये 4 कोटी रुपये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टसाठी दिलेले आहेत. बरोबर. तर त्याचा एक फायदा आम्हाला खूप झाला. आणि मग तो त्याला आता त्यामुळं काय झालं की सरकारमध्ये काही बदल इकडे तिकडे व्हायला लागले की थोडंसं ते झोक्यासारखं व्हायला लागलं. आणि यावर्षी नेमकं डिसेंबरच्या वेळेला निवडणुका लागल्या. ती सगळी यंत्रणा त्यांची कामाला लागली असते. त्यामुळे फंड यायला उशीर होणं वगैरे असा सगळा प्रकार झाला. वी सेफली डिसाइडेड की शूड शिफ्ट टू फेब्रुवारी. पण हे फक्त एकाच वर्षाकरता आहे. पुढच्या वर्षी बॅक अगेन जानेवारी. हो, जानेवारी आमचे दुसरा शुक्रवार हे ठरलेलं आहे. नाही, सरकार कुठलंही असू दे, तुमचं त्या सगळ्या मंत्र्यांबरोबर म्हणा, नेत्यांबरोबर चांगले संबंध असतात. पण तुमचा बऱ्याच वेळेला राग जो असतो तो त्या अधिकाऱ्यांवर असतो. आणि नेहमी तुमचा असा अनुभव आहे आणि तुम्ही तो जाहीरपणे बोलूनही दाखवला आहे की खूप लाल फायलींचा कारभार होतो आणि त्याचा फटका अशा फेस्टिवल्सना किंवा बाकी अशा उपक्रमांना पडत असतो नेहमी. त्यामुळे यावेळेला मी असं ठरवलंय की या तरी बऱ्यापैकी पैसे 1-2 हप्त्यात का असे आले. म्हणून मी आता दादांना सांगणार आहे, त्या सेक्रेटरीने बोलावणार आहे की तुम्ही आम्हाला साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये तुम्ही सगळी रक्कम देऊन टाका. जसं त्यावेळेला नाट्यसंमेलन 100 आहे ना, 100 नाट्यसंमेलनाला त्यांनी एकदम रक्कम देऊन टाकलेली आहे. बरोबर. 10 कोटीची. आणि चांगलं आहे. आणि त्यामुळं त्यांना प्लॅन करायला सोपं झालं. तुम्ही जर आम्हाला जुलै ऑगस्टला पैसे दिले तर आम्हाला वर्षभराचं जानेवारीपर्यंत होणारा फेस्टिवल आम्हाला व्यवस्थित करता येईल. कुठे आणखीन कमी पडत ते पैसे घेऊ बाहेरून. तर दादांच्यावर मी मांडणार आहे आणि ते ॲग्री करतील. त्याचा काय मुद्दा नाही आहे. आणि कुठल्या पक्षाचं सरकार आहे हा मुद्दा सिनेमा येतच नाही, कारण इट्स कम्प्लिटली न्यूट्रल. असं आहे की जगातले जे उत्तम सिनेमा होतात ते तरुणांना दाखवले पाहिजेत. जगातली उत्तम नाटकं असतील ती पण यायला पाहिजेत, असं माझं मत आहे. आता 100व्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्या वेळेलाच मांडलं की एक जागा पक्की करा, मुंबई तर मुंबई. पण आत्ता तुम्ही निदान आंतरभारतीय का असेना परंतु किंवा इंटरनॅशनल तुम्ही सुरुवात करा. आणि आता 21 फेब्रुवारीला आत्ता होतोय तो, त्यामध्ये कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशी नाटकं आहेत आत्ता. आणि ती एक जागा फिक्स मुंबईची आणि ती तारीख फिक्स अशी सध्या मुंबईला तारीख करा. पण आता दुसऱ्या भाषेला येणं सुद्धा अमोल इतकं सोपं झालंय, कारण एक पांढरा पट्टा असा खाली आपण ठेवतो किंवा जर वरती, आणि त्याच्यावरती यू कॅन रन सबटायटल्स. नाटक चालू असताना हो संवाद सगळे तिथे येतात. आणि आपण खूप मागायला होतो या बाबतीमध्ये. हे मी केव्हा तरी 90-95ला परदेशात पाहिलंय. मी चायनीज ऑपेरा बघायला गेलो होतो, तर त्यांनी अशी उभी, कारण त्यांची भाषा तशी आहे ना, तो एक अशी पट्टी लावून ठेवली होती आणि जे चायनीज बोलतायत ते सगळं कम्प्लीट सबटायटल यायच्या. तेव्हा नाटकाचंही सोपं झालं शकतं आपल्याकडे. सोपं आहे. आणि त्याला काही लागत नाही, तुम्हाला एक कम्प्युटर लागतो आणि तुम्ही फक्त तुमच्या कीबोर्डवरती ते सरकवत जायचंय आणि तुम्हाला ते सबटायटल बरोबर. नाटकात एक मनुष्य लागतो तुम्हाला, तर ते सोपं झालंय. आणि आता सगळ्यांना इथे सिनेमामुळे सबटायटल वाचायची म्हणजे इव्हन OTT-मुळे सवय झाली. अगदी. आणि ते दर्दी असतात त्यांना ते माहिती असतं बरोबर की ते इतकी वर्ष फेस्टिवल जे कव्हर करतायत किंवा जे अटेंड करतायत त्यांना तर हे माहितीच असतं. त्यामुळे परफॉर्मिंग आर्ट्सला सुद्धा तो त्याचा एक फायदा झाला. बरोबर. समजा एक नृत्य आहे, त्याला थीम आहे, तर तुम्ही सांगू शकता हा प्रसंग चाललाय, याचं इम्प्रोव्हायझेशन हे आहे. करेक्ट. त्यामुळे फार मोठा. आता ओडिसीमध्ये काय होतं, ओडिसीमध्ये बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगितली जाते एका वेगळ्या पद्धतीची, त्या डान्स फॉर्ममध्ये, कथकमध्ये पण सांगितली जाते. आणि जे डान्स ड्रामा वगैरे होतात त्या संबंध असतो या सगळ्या गोष्टीशी. आणि हे असं वेस्ट एंडला किंवा ब्रॉडवेला ही त्यांच्याकडे पद्धत आहे ही. त्यामुळं आता
ही सगळी जी काही माध्यमं आहेत अशी एकमेकात तसं मिसळून गेलेली आहेत. येस येस येस. आता सरकारचा विषय म्हणून एक प्रश्न विचारतो. नुकताच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अशी घोषणा केली की मुंबईत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव भरवणार आहेत, जो सरकारी असेल. तर ह्याच्याबद्दल तुमचं मत मला ऐकायला आवडेल की अशा प्रकारच्या फेस्टिवल्सने काय परिणाम होईल, काय फरक पडेल. करून बघायला पाहिजे. मला म्हणजे त्यांनी असं सांगितलं जे चांगल्या प्रकारे रिलीज होऊ शकले नाही फिल्म्स, असं म्हटलंय ते. हो, म्हणजे ते त्यांचा आंतरराष्ट्रीय festival. म्हणजे त्या अर्थाने नाहीये. हो, म्हणजे बाहेरचे सिनेमे या अर्थाने नाहीये. नाही त्यांनी मराठी चित्रपट महोत्सव म्हटलं, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा ठीक म्हटलंय. आहे, आंतरराष्ट्रीय म्हणाल जे तो हा मुद्दा आशिष शेलारांना मी भेटलो होतो तेव्हा ते बोलत होते की असं एक आहे. ते फिल्म सिटीमध्ये सुद्धा त्यांनी असा एक प्रकार ठेवलाय की एक 5-1 सिनेमे त्यांनी आम्हाला जे नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत परंतु रिलीज झाले नाही आहेत, आणि काही सिनेमे असे आहेत की पिफमध्ये त्या 7च्या कॉम्पिटिशनमध्ये पण नाही आहेत. तर अशा सिनेमांना काय करायचं म्हणून त्यांनी 5 सिनेमे तुमच्या फेस्टिवलमध्ये आमच्याकडून दाखवा. तर यावेळेला 5 सिनेमे आपण दाखवतो. त्यातले मला वाटतं तर मुख्य प्रश्न आशिष शेलारांचा किंवा फिल्म सिटीचा असा आहे की सिनेमे होत नाहीत रिलीज. म्हणजे ज्या पद्धतीने मल्टिप्लेक्स आत्ता आहेत, मल्टिप्लेक्स त्यांचे दर, त्यांची भाडी ही, आणि त्या मागोमाग एक गोष्ट महत्वाची आहे, काय म्हणून आपण कमी पडतो. आता हे स्पर्धा कशा वेगळ्या पद्धतीने व्हायला लागल्या. उदाहरणार्थ हिंदी सिनेमा सुद्धा आता इज डमरोल, कारण हिंदी सिनेमाला सध्या दाक्षिणात्य सिनेमाचा फार मोठा धक्का बसलेला आहे. ज्या पद्धतीचं लार्जर दॅन लाईफ त्यांना वाटते दाखवतात ते, आणि आत्ता नाही आहे, पहिल्यापासून त्यांची पद्धत आहे की जे घडतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी ते एका मिथिकल सारखं ते करतात. त्यांची पद्धत आहे ती, आणि ते करतात. बरोबर. इतके दिवस त्याचा आपल्यावर फार परिणाम व्हायचा नाही, कारण ते तेलुगूत घडायचं, तमिळमध्ये घडायचं, तेव्हा आपल्यापर्यंत ते येत नव्हतं. जेव्हा डबिंग सुरू झालं तेव्हा डबिंग सुरू झाल्यानंतर तोच सिनेमा दक्षिणेतला हिंदीत येऊन आदळला. बरोबर. आणि लोक बघायला लागले. कारण वास्तववादी सिनेमा त्यातले प्रश्न मांडत असताना सुद्धा त्याची चौकट मोडायची फार हिंदी सिनेमाने दखल घेतली नाही. सिनेमाचे विषय चांगले असतील पण ते दाखवत असताना आपण बरं वास्तववादी सिनेमे होत नाहीत का? होतात. लार्जर दॅन लाईफ फक्त दक्षिणेत होतात, भारताचं नाही. मार्वेलचे जे सिनेमे आहेत तेही तसेच आहेत. तर ते होत असतात. पण मग आपण कुठे कमी पडतो याचा विचार हा हिंदी सिनेमे जास्त करायला पाहिजे. कारण वर्षात जवळ एक 600 सिनेमे तरी हिंदी आणि या भागातले होत असतात. तर त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे ते काय होईल सिनेमातलं. पण एक अनुभव असा आहे अमेरिकन सिनेमांचा आणि युरोपियन सिनेमांचा की उत्तम कंटेंट असेल तर तो सिनेमा लार्जर दॅन लाईफ असेल असं गरज नाही. रादर ओपनहायमर सारखा सिनेमा करून सुद्धा नोलन असं म्हणाले की कमीत कमी उत्तम इफेक्ट्स मी या सिनेमात वापरले, म्हणजे याचे VFX आणि स्पेशल इफेक्ट्स मी कमीत कमी वापरलेत आणि यापुढे मी कमीत कमी वापरणार आहे. जे उत्तम दिग्दर्शक आहेत त्यांनी सगळ्यांनी आता अल्फान्सो सारखा मनुष्य जे रोमा केलं, रोमामध्ये पण कुठलंही काही नाही, उत्तम कॅमेराचा वापर आहे. तर मला असं वाटतं जे गोष्ट त्यात खूप वेगळेपण आहे, माणसांविषयी काहीतरी वेगळं बोलायचं आहे. आणि वास्तविक पाहता दर दशकाला त्या त्या देशातली पॉलिटिकल सिस्टम, भौगोलिक परिस्थिती, स्त्री पुरुषांचे संबंध, शिक्षणाचे संबंध, तरुण तरुणींचे संबंध हे बदलतात. बरोबर बरोबर. आता कोणाला कल्पनाच नव्हती 20 वर्षापूर्वी की डिजिटल युग येऊन इतका बदल घडेल. बरोबर. बरं डिजिटल युग आलं हे मानलं आपण, किंवा कम्प्युटर आलं त्यामुळे मोबाईल आला, मोबाईल बरोबर जेव्हा कॅमेरा आला तेव्हा प्रश्न सुरू झाले. लहान 8-9 वर्षाची मुलं छोटी गोष्ट घेऊन सिनेमे करायला लागले त्याच्यावर. बरं त्याच्यामध्ये बघता बघता पूर्वी मग काय व्हायचं की ते हे मोबाईलवरचे सिनेमा आल्यानंतर मग ते आपल्याला एडिटिंगसाठी द्यायला लागायचे. आता ती सोय झाली, ते पण ॲप त्यात आले. आणि मग एक फॅशन निघाली की मोबाईलवर सिनेमा केला बरं का, मोबाईलचा सिनेमा केला बरं का, पण त्याला किती मर्यादा आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. बरोबर. पण काही का असे ना त्या देशाची परिस्थिती सरळ सांगायला तुम्हाला नाही बळ पडत, त्याच्यावेळी तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने सांगा असं सांगते. आणि म्हणून मिथिक टर्म्स येतात जे दक्षिणात ते लोक उचलतात की तिथल्या परंपरेतल्या लोकप्रकारातल्या किंवा पुराणातल्या अशा गोष्टी घेऊन
त्याला ते एक वेगळेपणा देतात आणि ते करतात. लोकदेवतांच्या गोष्टी वगैरे अशा गोष्टी ते आणतात आणि दरवेळेला आणतात असं नाही. एक सगळ्यात चांगली गोष्ट वेगळी घडते दक्षिणेतली. पॉलिटिकल कॉमेंट जे ते करत असतात ते आपल्याकडे राजकारणामध्ये उत्तर हिंदुस्थानाचं राजकारण जे डॉमिनंट आहे आणि दक्षिणेचं राजकारण यात फरक पडतो. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या पॉलिटिकल कॉमेंट्स असतात त्या बिनधास्त असतात. हा एक फार मोठा फरक वास्तववादी सिनेमाचा दक्षिणेतला आणि उत्तरेतला सिनेमा हा आहे. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला ते बाजी मारतात त्या गोष्टीमध्ये. काही गोष्टी ते इतक्या फ्रँकली सांगतात त्यांना आवडलेल्या. अशी मुभा नॉर्मली हिंदी सिनेमा घेत नाही. मराठी क्वचित घेतो किंवा प्रादेशिक सिनेमा क्वचित घेतो. असा एक फायदा दक्षिणेतला आहे. मराठी तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की ते बऱ्याच वेळेला सावध भूमिका घेताना दिसतात आणि त्याच्यामुळे राजकीय सिनेमा म्हटलं की अजूनही आपल्याला सिंहासनची आठवण होते. म्हणजे आता हे मी तुम्हाला खुश करायला म्हणत नाहीये मी, पण हे आहे खरं. त्यावेळेलाही हे होतं असं नाही आहे. जर सिंहासन सिनेमाचा जर तुम्ही त्यावेळची पार्श्वभूमी पाहिलीत तर सिंहासन हा सिनेमा झालेला आहे तो चक्क जेव्हा 3 महत्वाच्या लोकांचं राज्य इंदिरा गांधींच्या नंतर आलेलं होतं त्या काळात झालेला सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यावरती अंकुश नव्हता असं नाही आहे. म्हणजे मला आठवतं की त्याप्रमाणे सिंहासन लागल्यानंतर महिन्याभरात निवडणुका झाल्यात आणि पुन्हा मिसेस गांधी निवडून आलेले आहेत. पण तोपर्यंत सिनेमा एस्टॅब्लिश होऊन तो ऑलरेडी चाललेला होता. ते बरं झालं एक. ठीक आहे, आपण परत महोत्सवाबद्दल बोलूया, पिफ बद्दल बोलूया. प्रेक्षकांचा जर विचार केला तर त्यांना या महोत्सवात आणण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागलं? कारण तंत्रज्ञानात जसे बदल झाले तशा मग त्या साईट्स आल्या, ॲप आले, त्याची नोंदणी आली, तर हे सगळं तुम्हाला काय काय त्यात बदल करायला लागले? मला अजूनही असं वाटतं की ज्या पद्धतीने कान फिल्म फेस्टिवल चालतो तसं साधनं बर्लिनला जमलेलं आहे, व्हेनिसला जमलेलं आहे. ते म्हणजे कानाला खूप ग्लॅमर आहे. खूप मोठा ग्लॅमर आहे की चांगला फ्रेंच सिनेमा त्यांच्या देशातला, जर्मन सिनेमा याबरोबर त्यांना हॉलिवूडची मदत घ्यायला लागते. त्यामुळं जे काही सिनेमे असतात त्याला मध्ये 3-4 सिनेमे असे असतात की त्यामध्ये स्टार्स आणि हे सगळे लोक असतात. तर ते त्यांचं फार मोठं मेन अट्रॅक्शन आहे. जे आपल्याकडे करायचा प्रयत्न होतो, आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. परंतु काय असतं जी स्टारशिप आपण कधीतरी पाहायला मिळतो अशी माणसं आपल्याला बघायला मिळतात. असा प्रकार जो कानला घडतो होत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी ते रिच्युअल केले आता. बरोबर, ती परंपराच घडली. म्हणजे दरवेळेला अगदी टॉम क्रूज आला असेल असं नाही, तर रॉबर्ट डी निरो असेल असं नाही. पण पर्टिक्युलर सिनेमा आहे तो पोर्तुगालचा सिनेमा असला तरी त्याचा मुख्य नट येतो, त्याची मुख्य ऍक्ट्रेस येते, दिग्दर्शक येतो आणि ते चालतात. हे बघायला दोन्ही बाजूला असंख्य कॅमेरे आणि असंख्य माणसं असतात आणि हे रिच्युअलच झालंय. बरोबर. काय होतं लोकांचं लक्ष कसं वेधावं हा मुद्दा आहे की रजिस्ट्रेशन चांगलं जास्तीचं वयासाठी तुम्ही काय करता असा मुद्दा आहे. मला असं वाटतं की लोक वाट बघत असतात आणि सोशल मीडियामुळे आता अशा फेस्टिवल बघण्याची दृष्टी बदलली आहे. बरोबर. एकच झालं की गेल्या 3-4 वर्षामध्ये सोशल मीडियाचा वापर आम्ही जास्त करतो प्रमोशनसाठी आणि तरुण वर्ग हा जास्त सोशल मीडियाशी कनेक्टेड असल्यामुळं मला असं वाटतं की फारशी गरज रजिस्ट्रेशनला अशी हे होत नाही. तो जो काही नंबर आहे 8-10 हजारांचा तो राहतो. आणि हे बाकीची जी दुसऱ्या शहरांची जी आहेत एक्सटेंडेड फेस्टिवल त्या ठिकाणी थोडा त्रास होतो. परंतु तोही आता निपटायला लागलाय आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगळे सिनेमा बघायला मिळतात याची गोष्ट राहते. सगळ्यात फायदा कुठे होतो माहितीये की सिलेक्शन ऑफ द फिल्म ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे पिफला वर्षभर हे सिलेक्शन कमिटी काम करत असते. आता मार्च मध्ये हे सगळे एक्सटेंडेड फेस्टिवल संपले की इमिजिएटली कान आणि त्यानंतर सगळे फेस्टिवल जगात ते सुरू होतात. त्यातले उत्कृष्ट सिनेमे तिथे गाजलेले याची नोंद घेतली जाते आणि ते सिनेमे आता सिलेक्शन कमिटी पुढे येतात. आमची अदिती अक्कलकोटकरची मुलगी जीवन सिनेमा बघते ती याची नोंद असते तिच्याकडं. त्यामुळे आमचं लक्ष मे पासूनच सगळ्या फेस्टिवलकडे असतं. कुठे गाजल्या फिल्म काय झाल्या. आता असं उलटं झालंय की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची नोंद अशी झालेली आहे की ते डिस्ट्रीब्युटर पण त्या लोकांना सांगतात की तुमचं जेव्हा पोस्टर लागेल
त्यामध्ये सिलेक्टेड फॉर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल क्या बात. हे टाका हे तुम्ही. टाका तुम्ही. आणि आता आहे, आम्ही कारमध्ये बघितलं की बरेचसे परभाषी सिनेमे काही फ्रेंच आहेत, जर्मन आहेत, त्या ठिकाणी चक्क असा एक लोगो येतो, पुणे सिलेक्टेड फॉर पुणे फेस्टिवल असा आहे आता. बरोबर. हे एक त्याचं मुख्य कारण आहे. करेक्ट. आणि सगळे डिस्ट्रीब्युटर्स आणि दिग्दर्शकांना जगातले म्हणतो मी आता माहिती झालंय की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे भारतातलं असं फेस्टिवल आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त तरुण वर्ग येतो. क्या बात. आपल्याकडे ॲव्हरेज एज इज 20-21. हे बरेच जण म्हणतात की फक्त सिनियर सिटीजन्स येतात पुणे फेस्टिवलला, असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. चुकीचं आहे. चुकीचं आहे ते. काही मुंबईकरांना तसं वाटलं असेल, तसं नाही. पण ही प्रोसेस जरा नीट आम्हाला समजावून सांगा की समजा बल्गेरियन एक मूव्ही आहे आणि ती तुम्हाला कळलं की ती चांगली आहे, की ती कानमध्ये गाजली असेल किंवा बर्लिनमध्ये गाजली असेल. आता ती तुम्हाला तुमच्या फेस्टिवलसाठी मागवायची आहे, तर हे नुसतं एक मेल केला, त्यांनी त्या मेलला रिप्लाय केलं, हो नाही झालं आणि ती फिल्म आली, असं असतं की काय नेमकी प्रोसेस असते? प्रश्न असा येतो की तो सिनेमा कुठल्या दिग्दर्शकाचा आहे, हो हो. त्याने आधी काय केलंय. बरोबर. म्हणजे 2 वर्ष गॅप घेतली असेल, पण आमचं लक्ष असतं की या माणसाचा सिनेमा नवीन आत्ता आलेला आहे, त्याचं सिनॉप्सिस आहे, काय आहे, आणि तो नेमकं आमचे काही गणित आहेत त्याप्रमाणे तो सिनेमा एका विशिष्ट फेस्टिवलला गेलेला असतो, मग त्याची गाजायला सुरुवात होते. तुम्हाला असं दिसेल की बऱ्याचशा फेस्टिवलमध्ये जे सिनेमे आलेले असतात ते महिन्या 2 महिन्यांनी OTTवर आलेले असतात. मग त्यांनी येऊन बघण्यात काय आहे, ते OTTवरती बघतीलच. ते सिनेमे टाळले जातात. बरोबर बरोबर. जे सिनेमे महिन्याभराने त्यांना पण आम्ही टाळतो. रादर ते डिस्ट्रीब्युटर सांगतात महिन्याभराने OTTवर सिनेमा येणार, तुम्ही का घेताय. त्यामुळे पुण्याचं वैशिष्ट्य जे तू म्हणतोस त्याचं वेगळं झालं आणि म्हणून लोक वाट बघत असतात. नाही, पण मी तेच विचारलं की ते तुमची प्रोसेस कशी असते हे आम्हाला जरा समजावून. टेक्निकल आहे हे. एक तर सगळ्या लोकांना ते आवडायला लागतात. जे 5-6 सिलेक्शन कमिटी लोक आहेत त्यांना ते आवडायला लागतात. पण समजा एकालाच आवडली तर त्यांनी ते समजून द्यायचंय की हा सिनेमा का महत्त्वाचा, पुण्याला येण्यासाठी का महत्वाचा आहे. यामुळे बरेचसे सिनेमे पुण्यामध्ये, पण आपला एक कटाक्ष आहे याच्यामध्ये, तो असा आहे, जे सिनेमे इतर फेस्टिवलला गाजलेले असतात आणि जे अवॉर्ड मिळालेले असतात ना, ते सिनेमे आपल्या कॉम्पिटिशनला आपण घेत नाही. ओके. आपली कॉम्पिटिशन ही वेगळी आहे. त्यामुळं बाहेर जाताना जो सिनेमा पुण्याला मिळालेला सिनेमा आहे असं ते एक लेबल घेऊनच ते बाहेर जातं. बरोबर. त्यामुळे पुढच्या फेस्टिवलला ती फिल्म कुठेही गेली नॉन कॉम्पिटिशनला, त्याला एक मार्क लागलेला असतो की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ही नॉमिनेट झाली होती आणि त्याला अवॉर्ड मिळतं, अवॉर्ड मिळालेलं. असं आपण एक आता या इतक्या वर्षामध्ये ही सगळी मेहनत सिलेक्शन कमिटीची आहे किंवा त्या मुलीची आहे अदिती अक्कलकोट, की जी सिनेमे निवडत जाते. आता काय झालंय, वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर इतके छान आहेत संबंध की ते स्वतः अदिती टेक दिस फिल्म असं होतं. हा जो आमचा शिंदे आहे विशाल शिंदे, त्याला या सगळ्या, जरी तो त्याचा इन्चार्ज असला तरी जागतिक सिनेमाची त्याला कल्पना असते की तो दिग्दर्शक आला की काय होईल, कसं होईल, काय आहे, आणि त्यामुळे त्याचं लक्ष असतं. बरोबर. आणि त्यामुळे उत्तम ठिकाणी कशी दाखवावी, कारण मल्टिप्लेक्समध्ये सगळे सिटी प्राईड असेल किंवा PVR असेल, अशा ठिकाणी उत्तम ठिकाणी, ज्या ठिकाणी साऊंड चांगला अद्ययावत साऊंड आला, ॲटमॉस आहे, ज्या ठिकाणी 4K आहे, अशा उत्तम ठिकाणी दाखवायची व्यवस्था विशाल करत असतो. बरोबर. एक याला आणखीन एक गोष्ट तू म्हणतो त्याप्रमाणे ती आहे, म्हणजे आपल्याकडची जी ज्ञानसत्र होतात ती सगळी फार वेगळ्या विषयाची असतात. एक विषय आपण भारतीय पातळीसाठी सोडतो आणि एक विषय मराठी सिनेमासाठी. उरलेले जे 5 दिवस आहेत त्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे तांत्रिक बदल झाले त्याबद्दलचा एक सिम्पोजियम असतो. बरोबर. किंवा त्यातल्या तंत्रज्ञानी यायचं ती माहिती द्यायची. याचा अत्यंत इक्वल परिणाम गेल्या काही दिवसात झालेला आहे. गेल्या वर्षी मनोज बाजपेयी आलेला होता, त्याला जे अनुभव आले तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मुलाखत देताना आमतौर पे ज्याला आपण म्हणतो टीव्हीवरच्या मुलाखती असतात त्यापेक्षा ती वेगळी असते. बरोबर. ती मुलाखत तशी नसते. मनोज तिथे वेगळा बोलतो. बरोबर. नाही, मला आठवतंय की एका वर्षी बाहुबलीचं VFX ज्यांनी केलं, जे इफेक्ट्स होते ते पूर्ण समजावून कसे केले होते ते सगळं समजावून सांगितलं होतं. त्यामुळे किंवा संगीतामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने तांत्रिक गोष्टी घडत आहेत. कॅमेऱ्यामध्ये लेन्सेस मध्ये किती फरक पडलाय, लाइटिंग मध्ये आता किती फरक पडलाय, हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याचा फायदा हा नवीन मुलांना फिल्म करणारा होतो. बरोबर. आणि त्यांची जास्त गर्दी. म्हणजे आता माझा अनुभव असा आहे की सिनेमाला रांगा लागलेल्या असतात, पण आता या वर्कशॉपला पण रांगा लागलेल्या असतात. इक्वली भरतात. काही वेळेला असं होतं की जागाच नाही मिळत, पायऱ्यांवर बसलेत लोक. हो, पण आता ती पायऱ्यांच्यावर बसता येत नाही, नियम. त्यामुळे त्याप्रमाणे त्या पायऱ्यावर बसता येत नाही, तर त्यालाही रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे जी ज्ञानसत्र होतात
त्यालाही वेगळं महत्व आलं याचं. बरोबर. आणि सगळ्यात महत्व ज्युरीची निवड असते, हम्म. ती सुद्धा अशी असते की जे बरोबर नाही. आणि इतके चांगले लोक असतात. आता एक मराठी सिनेमा होता, तो सिनेमा ज्युरीला इतका आवडला. ती फिनलँडची एक सिनेमॅटोग्राफर होती ज्युरीवरती. तिला जब्बार हा सिनेमा आहे ना, कंटेंट वाईज तर चांगला आहे, सगळं चांगलं आहे, तर या मुलाला, याच्या कॅमेरामॅनला ना कलर करेक्शन फार करायला मिळालं नाही. कदाचित तुमच्या देशामध्ये कलर करेक्शन करायला, DI करायला पैसे जास्त पडत असतील, तर त्यांनी फार त्यात मेहनत केली नाही. पण त्याला पैसे असतील त्याकडे हाच सिनेमा कलर करेक्शन चांगला होऊ शकतो आणि अजूनही करू शकतो. त्यामुळे माझं पहिलं मत या सिनेमाला आहे. कुठला सिनेमा होता तो? आता मला नाव आठवत नाही, बहुतेक बरं. मदार किंवा असा कुठलातरी ओ, सिनेमा होता. बर बर. पण चांगला सिनेमा होता तो. आणखी तो, त्याला आपण अवॉर्ड देऊया पहिला. अशा पद्धतीने सुद्धा एक वर्कआउट होतं. बरोबर. म्हणजे परदेशी लोकांचं सुद्धा कंटेंटवर एवढं लक्ष असतं. यावर्षी काय स्पेशल आहे ज्ञानसत्र? आहेत काय, तर ते जाहीर व्हायचे आहेत काही काही, ओके परंतु परदेशात ते एक दोन आहेत सत्र. ओके ते पुन्हा तांत्रिक गोष्टी आहेत. एक स्क्रीन प्लेवरचा आहे. ओके. त्यानंतर बोमन इराणी आमचा, तो यावेळेला ऍक्टिंग बरोबर बोलणार क्या बात आहे. आहे. त्याने कसं क्या तो बात. नॉर्मली स्क्रीन प्लेवर बोलतो, ऍक्टिंगवर हो, बोलतो, हो. पण बोमन येणार आहे खास वा, त्यासाठी. वा, वा, आणि तो येऊन ते बोलणार आहे. वा. आणि आता हे वर्ष का महत्वाचं आहे, हे वर्ष फार चांगल्या लोकांच्या जन्मशताब्दी घेऊन आलेलं आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे राज कपूर. हो. राज कपूरचं पुण्याशी नातं आहे. राज कपूर लोणी इथे जे आहे, लोणी काळभोरमध्ये राज कपूरचा 100 एकरचा स्टुडिओ होता ओपन. हो, हो. तुला माहिती असेल हो. तर जवळजवळ 16 सिनेमे त्यांनी इथे केलेले आहेत बॉबी नंतर. त्यामुळं एक पुण्याशी जवळचं नातं होतं. एक त्याची समाधी इथे आहे, त्याची अस्थी इथे आहे. त्यामुळं आम्हाला सगळ्या दृष्टीने असं वाटतं की राज कपूर हा एक, काय करता की पुण्यातला आहे म्हणून नाही, विशेष राज कपूरचं असं होतं की संगीतातली त्याची एक त्याचं ज्ञान, संगीताचा उत्तम कसा उपयोग करता येईल ते करणं. त्यामुळे आजही राज कपूरच्या सिनेमातली गाणी आजही इमोर्टल आहेत. तर अशा माणसाला हे फेस्टिवल डिवोट करावं आपण, आम्हाला असं वाटतं. त्यामुळे आत्ताचं फेस्टिवल हे राज कपूरला आपण समर्पित करतो. तुम्ही लोगो सुद्धा काही स्पेशल बनवलाय त्याचा? मुद्दाम म्हणून राज कपूरसाठी आपण तो केलाय खास. क्या बात आहे. आवडला की तो पाहतोय, जणू काही ते त्याचेच हात आहेत. त्याच्या हातामधून ते पाहतोय. ते आमचे पिफच्या हात नाही आहेत, तर ते राज कपूरच्या हात आहेत. आय वॉज व्हेरी लकी की स्मिता आणि मी त्या वर्षी मॉस्कोला आम्ही होतो, ज्यावेळेला राज कपूरला तिथे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देणार होते रशियन्स त्यावेळेला. त्यामुळे राज कपूरबद्दल खूप एक आस्था असल्यामुळे राज कपूर हा एक त्याचा भाग आहे. मोहम्मद रफी, त्याची जन्मशताब्दी यावर्षी. मोहम्मद रफी म्हणजे वॉज अ मिरॅकल. आणि काय माहिती त्या माणसाने कोणाला आवाज दिले नाहीत आणि कोणासारखा तो वाटला नाही. बरोबर. आणि एक प्रकारची मधुरता ज्या आवाजामध्ये होती, असा तो आवाज आहे. अगदी अष्टपैलू असा. तलत मेहमूदची यावेळेला पुन्हा जन्मशताब्दी. आणि या सगळ्यांना बांधणारा मदन मोहन नावाचा एक अतिशय महत्वाचा संगीत दिग्दर्शक होणार, की ज्याने अक्षरशः सगळ्या अजरामर गझला दिल्या, अशा माणसाची पण जन्मशताब्दी आहे. म्हणजे साऊथमध्ये तेलुगू इंडस्ट्रीतले नागेश्वरराव आहेत, ज्यांची पुढे जनरेशन आता अजून चालू आहे. आणि ते सगळे लोक दे आर बिग स्टार्स. तर त्यांनाही काही गोष्टी आता यावेळेला आम्ही त्यांना समर्पित करतो नागेश्वररावनं. आणि महत्वाचं म्हणजे मार्लन ब्रँडो, क्या बात आहे, ज्याला म्हणतात जगातला एक अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट म्हणता येईल, अशा पद्धतीने. त्यामुळं हा सिनेमा त्याची पण एक ओळख वेगळी करून देतो. आणि मार्सेलो मॅस्ट्रोनी हा इटालियन नट आहे, डी सिकाचा अत्यंत आवडता. सगळ्यात अँटिनिओनी वगैरे सगळे त्या काळचे इटालियन जे न्यू वेव्ह मधले लोक होते, त्यांचा अत्यंत आवडता नट म्हणजे मार्सेलो मॅस्ट्रोनी. तर अशा या सगळ्या लोकांची जन्मशताब्दी आहे हे, आणि प्लस वर्कशॉप्स, असं म्हणून यावेळेचं फेस्टिवल जे आहे हे फार वेगळं काहीतरी होणार आहे. आणि आम्ही जे अवॉर्ड देतो ती पण फार वेगळी आहेत. पहिल्या वर्षी जेव्हा सुरुवात झाली, मृणाल सेन आणि दिलीप कुमार असं एक फार सुरेख कॉम्बिनेशन होतं. तर ती मी खरं म्हणजे दिलीप कुमार मी दीदीना बोलवणार होतो, पण दीदींचा दौरा होता अमेरिकेतला, ते येऊ शकले नाही. त्याच्या पुढच्या वर्षी चक्क दोघे आणि महत्वाची माणसं, दीदी आल्या आणि मग देवानंद बरोबर. तो काळच असा गमतीशीर आहे. ते एका मागे एक, शम्मी कपूर, शर्मिला टॅगोर, राजेश खन्ना, धर्मेंद्र, सगळे लोक म्हणजे त्यावेळेचे गाजलेले जेवढे म्हणून माणसं आहेत
ती सगळी माझी होत होत होता आम्ही एका नव्या जनरेशनला आलेलो आहोत आत्ता. आणि नंतर माझ्या एक लक्षात असं आलं की, आणि ते फक्त पुण्याचं वैशिष्ट्य आहे, आम्ही एक अवॉर्ड सचिनदेव बर्मनच्या नावाने द्यायला लागलो आणि पहिलेच अवॉर्ड खय्याम साहेबांना दिलं. खय्याम साहेब मला म्हणाले की देखो भाई, मैं और सचिन दा तो बिल्कुल अलग है, लेकिन फिर भी उनका जो कंट्रीब्यूशन है हम उन्हें नकार नहीं सकते. आई विल कम अँड टेक द अवॉर्ड. क्या बात आहे. पॅरेलॉजी नंतर आले. तर अगदी इलियाराजापासून सगळी मंडळी, संगीतातली मंडळी आली इथे, बरोबर. आशाताई आल्या. त्यामुळे म्युझिकच्या अवॉर्डला एक वेगळं पण आलं. एम करीम पण गेल्या वर्षी मराठी गाणी गाऊन त्यांनी सगळ्यांना थक्क करून टाकलं एकदम. ते म्हणाले माझा एक संबंध आहे भावनिक, आणि एक गाणं अख्खी बाबूजींचं त्यांना माहिती होतं आणि ते गाऊन दाखवलं त्यांनी. आणि असा सरप्राईज आधी कोणी दिलाय माहिती? कोणी? वैजयंतीमाला. अच्छा. ते बोलत होते ते आणि बोलता बोलता म्हणाले मी ते बरंच शूटिंग केले आसपास कोल्हापूरच्या जवळ, गंगा जमुना वगैरे. आणि त्या काळामध्ये जे लोक असायचे कोल्हापूरचे त्यांना तिकडची गाणी आवडायची. आणि आमचा एक सांगीतिक नाता आहे साऊथ बरोबर. ती जानकी असेल गाणारी, इलियाराजा एक वेगळ्या रिदम करता प्रसिद्ध आहे, किंवा घंटाशाला नावाचे एक होते तेलुगू मधले ते आहेत. पण इकडची गाणी त्यांना माहिती होती, त्यामुळे ती बोलता बोलता म्हणे आता मला लक्षात येतं गाणं, आणि ती शिवाय जाऊन बाईक आणि चालले म्हणे सांग तू माझा होशील काय म्हणून तिने गाणं कमाल केली तिने. त्यामुळे एक प्रकारे सगळ्या आपल्या दाक्षिणात्य लोकांचं आपलं असं एक नातं आहे. बरोबर. खरंच आहे, खरंच आहे. एक महत्वाचा प्रश्न विचारतो. इतकं सगळं आहे आणि इतकं सगळं होत आलेलं आहे इतकी वर्ष या फेस्टिवलमध्ये, फिल्म बाजार या फेस्टिवलमध्ये का नसतो? तर काय फिल्म बाजार हा शब्द आहे ना त्याला थोडासा इव्हिजिव्ह आहे, की म्हणजे एकदा बाजार शब्दावरती त्याचा जोर जास्त आहे. तर हे दोघांना जे फिल्म बाजार म्हणून होतं त्यामध्ये आणखीन काही गोष्टी घडत असतात, त्याकडचं लोकांचं लक्ष जात नाही. उदाहरणार्थ जे आम्हाला आवडलंय, जे आपण करू शकतो ते म्हणजे चक्क स्क्रिप्ट बाहेरच्या लोकांना आवडणं, बरोबर, बाहेरच्या निर्मात्यांना परदेशातल्या बरोबर स्क्रिप्ट निवडणं त्याने, आणि मग आपण आणि तो देश यांनी मिळून एक प्रोडक्शन करणं. बरोबर. हे पिपच्या आवाक्यातलं आहे. आता आपण कानमध्ये मार्केट आहे किंवा बर्लिनचं मार्केट खूप झालंय, अमेरिकन मार्केट लॉस एंजलिसमध्ये होतं, असं होणं अवघड आहे. याचं कारण भारतीय सिनेमा त्या अर्थानं बाहेर असं मला वाटत नाही की तो व्यावसायिकरित्या अशा पद्धतीने जात नाही की ज्या ठिकाणी लोकांनी आवर्जून यावं. अच्छा. कानमध्ये काय होतं की कानमधल्या मार्केटमध्ये युरोपियन सिनेमा, एशियन सिनेमा, लॅटिन अमेरिकन सिनेमा आणि अमेरिकन सिनेमा या सगळ्याशी संबंधित डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर भारतात अशा पद्धतीने जागा आहे का? तर नाही आहे. बरोबर. त्यामुळे त्या अर्थानं डिस्ट्रीब्युटर्सने येणं, फिल्मचा आदान प्रदान होणं हे जरा अवघड आहे. पण काही गोष्टी होऊ शकतात, उदाहरणार्थ स्क्रिप्टच्या बाबतीत. तर असा विचार आपण करतो आहोत. आणि यावेळेला आपण पुढच्या वर्षी यातलं एक आपलं आणि बाहेरच्या लोकांशी आपला संबंध कसा येईल आणि आपल्या इथल्या लोकांना केवळ OTT किंवा कॉर्पोरेट मधली फंडिंग एवढं न राहता बाहेरचं फंडिंग पण मिळू शकेल अशा पद्धतीने काही गोष्टी होऊ शकतात, ते आपण करणार आहोत. बरोबर. एक महत्वाचा प्रश्न आणखी विचारतो की दर्दी प्रेक्षक जे असतात ते येतात, जे या क्षेत्राशी संबंधित आहेत, जे या क्षेत्रातले आहेत, मग ते मराठी कलाकार असतील, मराठी दिग्दर्शक असतील, मराठी तंत्रज्ञ असतील, मोठ्या प्रमाणावर येत नाहीत असं बऱ्याच वेळेला बोललं जातं. ज्यांचे सिनेमे आहेत तेच येतात, तिकडे हजेरी लावतात. तुम्हाला असं वाटतं का की ही संख्या अजून वाढायला पाहिजे? म्हणजे आहेत काही कलाकार जे येतात नक्की, असं काही नाही, मी कोणीच येत नाही असं म्हणत नाहीये. आपल्याकडे दोन गोष्टी आहेत इथे कम्पॅरेटिव्हली, कारण आपली जी ज्ञानसत्र आहेत ती अकॅडमिक जास्त आहेत. आपल्याकडे भारतातल्या आपल्या फेस्टिवलला पुण्याच्या जास्तीत जास्त नजरेने बघणारे लोक आहेत ते बहुतेक अकॅडमिक लोक असतात. त्यामुळे तरुणांचा जास्त भरणा असतो. जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यांतल्या त्या ते वेगळा विचार करणारे लोक आहेत, अशी काही माणसं असतात की ज्यांना असं वाटतं की हे काहीतरी सिनेमे अमेरिकन सिनेमापेक्षा वेगळं सांगू इच्छितात, इथले युरोपियन सिनेमे ते बघायला पाहिजे अशी म्हणण्याची मानसिकता त्यांची असते. ते लोक येतात. OTT वरती येणारे सिनेमे हे जागतिक महोत्सवात गाजलेले सिनेमे आहेत, ते येतातच असं नाही. OTT वर सिनेमाला सुद्धा लोकप्रिय
असणं हा एक क्रायटेरिया आहे. आहे. त्यामुळे लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही OTT बघा मान्य आहे, परंतु सिनेमा जो फेस्टिवल होतो त्या फेस्टिवलमध्ये सिनेमे तुम्हाला आवर्जून बघायला पाहिजेत, कारण ते असे सिनेमे तुम्हाला बघायला मिळणार नाही. बरोबर. इंडस्ट्रीतल्या लोकांनी खरं म्हणजे हे स्वतःचा चॉईस आहे अमोल, की तुम्ही जायला पाहिजे. पण बहुतेक वेळेला आमच्याकडे पुण्याला चांगले चांगले लोक असतात, ते येतात आणि बघतात. त्यामुळं हा त्यांचा चॉईस आहे, त्यांनी सांगायचं आधी यायला, असा एक मुद्दा आहे त्यातला. पण हा अनुभव मला असं वाटतं केवळ पुण्याचा किंवा मुंबईचा किंवा केरळचा असा नाही, हा जागतिक आहे. हाऊ मेनी अमेरिकन डिरेक्टर्स गो अँड सी फिल्म इन टू सेंट सेबॅस्टियन किंवा बर्लिन, याला किती लोक जातात? मला नाही वाटत. तर हा एक चॉईस असतो. जास्तीत जास्त दिग्दर्शकांनी यावं असे, नटांची काही माझी अपेक्षा नाही, कारण ते त्यांचं ते दिग्दर्शकाच्या आवडीप्रमाणे. पण जास्तीत जास्त दिग्दर्शकांनी इथे यावं, लेखकांनी यावं असा आमचा कटाक्ष असतो. मी वेबसाईटची लिंक इथे खाली देतो तुम्हाला स्क्रीनवरती. त्या वेबसाईटवर जायचं आणि काय करायचं? काय नाही, रेकॉर्ड आपलं नाव रजिस्टर करायचं आणि जे काही ऑनलाईन पैसे द्यायचे ते द्यायचे. किती फी आहे यावर्षी? वाटतं 800 रुपये. 800 रुपये. म्हणजे 800 रुपये 8 दिवस किती सिनेमे? जवळजवळ आता माझ्या कल्पनेत 170 सिनेमे आहेत आता. 800 रुपयात 170 सिनेमे. हो. त्यातले 50 जरी बघितलेत तरी भरपूर. दिवसाला 3 जरी म्हटले तरी 20-25 होतात. तुम्ही अगदी श्रीमंत होता ते बघितलं. आणि हे मला सांगायचं अमोल की ते सिनेमा तो काही आपण म्हणतो बघायला येतोय पिफला, तो सिनेमा OTT वरती असेलच असं नाही. हे खूप महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. लोकांना वाटतं की आम्ही बघू नंतर OTT वर. नाही, मूवीवर येईल किंवा आणखीन कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर येईल, नाही होत, असं होणार नाही. रादर मी सांगू, तो येणार असेल तर डिस्ट्रीब्युटर आम्हाला सांगतात की हा सिनेमा 6 महिन्यात येणार आहे OTT वर. बरोबर. आम्ही तो निवडत नाही. बरोबर. मी सांगतोय इतर शहरांमधल्या जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे. पुणे असेल, गोवा असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि मुंबईत आता ह्यानंतर पिफ झाल्यानंतर यशवंत फिल्म फेस्टिवल होईल. तर तो सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी आपली हजेरी, आपली उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करा. जसं यांनी सांगितलं, श्रीमंत होऊन जाल तुम्ही. डॉक्टर, खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही एवढा वेळ काढून इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं पिफ बद्दल. तुम्ही हे सांगताय त्यामुळे लोकांच्या पर्यंत जातं, आणि हे तुझा कार्यक्रम घरी बसूनच बघणं. होय होय होय. म्हणून त्यांनी घरातून कार्यक्रम बघा आणि मग घरातून बाहेर पडा आणि घरातून बाहेर पिफला जा. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे खरंय. शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी भेट देणार आहे. अरे, बी बिरबल यांच्याकडून. त्यांनी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, कॅलेंडर. त्यामध्ये पुलंची पात्र आहेत. अच्छा. आणि पोस्टकार्ड्स आहेत. फार वेगळे. आणि ही काही पोस्टकार्ड्स आहेत. बर, तुम्हाला सुद्धा हे प्रॉडक्ट्स हवे असतील तर मी लिंक देतोय, Amazonवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. बी बिरबल.